श्रीराम नमस्कार. आज 5 डिसेंबर 2020. भीमरूपी निरूपण भाग 26. समर्थ रामदास स्वामी रचित समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेलं भीमरूपी स्तोत्र सर्वसामान्यांसाठी एक टॉनिक. हा शब्द इंग्लिशमध्ये आहे, पण बलवर्धक हे आपण मराठीमध्ये त्याला म्हणू शकतो. असं हे स्तोत्र आज अखेरच्या टप्प्यात आहे. आज स्तोत्र आणि स्तोत्राचं निरूपण हे दोन्ही आज संपेल. या स्तोत्राची व्याप्ती मनुष्य जीवनामध्ये ही खूप महत्त्वाची आहे. एखादी गोष्ट आपण जेव्हा धारण करतो किंवा स्वीकार करतो, ते स्वीकार करताना आपला देह, आपली बुद्धी, आपली विचारशैली ही किती शुद्ध आहे हे खूप महत्त्वाचं असतं. मनुष्य जीवनात काही गोष्टी अध्यात्मी मार्गावर चालता चालता त्या काहीतरी स्वार्थासाठी केल्या जातात. आपण जसं म्हणतो की जर माहीत नसेल तरी राम नाम जर घेतलं तर त्याचा अपाय होत नाही, कुठेतरी त्याचा उपायच होतो. तसं जर एखादी गोष्ट आपल्याला माहीत असेल आणि मग त्याचं आकलन झालं किंवा आपण त्याचं आकलन केलं, तर त्याची ताकद आणि हे कोणी सांगितलेलं आहे. म्हणजे इथं समर्थ रामदास स्वामींनी भीमरूपीमध्ये भीमाचं वर्णन, मी भीमाचं वर्णन का म्हणतो आहे, कारण मारुतीची तुलना करणं म्हणजे त्याच योग्यतेचा व्यक्तिमत्व असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, गणपती बाप्पा, भीम आणि मारुती हे जरी तिन्ही भिन्न असलं तरी हे एकच आहे. अजून एक गोष्ट इथं सांगायची वाटते की जेव्हा एखादा आपल्याला ज्ञान देतो, जसं समर्थ रामदास स्वामींनी इथं हे आपल्याला प्रभावी स्तोत्र सर्वसामान्यांसाठी दिलेलं आहे, तर त्यांना पहिलं वंदन हे होणं खूप गरजेचं आहे. आपण रोजच्या जीवनात भीमरूपी म्हणणं चालू करतो, पण ह्या आधी हे कोणी लिहिलं आहे त्याचे आभार मानणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण काय, त्यांनी लिहिलं, त्यांनी सांगितलं म्हणून आज आपल्याला प्राप्त झालं हे आपण विसरता कामा नये. आणि मनुष्य इथे विसरतो की कोणी सांगितलं हे नाही, फक्त मला काय ह्याच्यातनं फायदा मिळेल एवढ्याच गोष्टींमागं मनुष्य जात असतो. आता इथं स्तोत्र जेव्हा आता ह्या शेवटच्या चरणात आलेला आहे, आपण मागचा श्लोक पाहिला आणि त्याच्यानंतर भूतप्रेत संबंध आदी रोगव्याधी समस्तई नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनी. इथं जेव्हा ह्या प्रभू रामचंद्राच्या दासाचं, मारुती रायांचं समर्थ रामदास स्वामींनी जे दर्शन घडवलेलं आहे अगोदरच्या श्लोकांमध्ये वर्णन करून, इथपर्यंत आपण आता मारुतीच्या चरणापाशी पोचलेलो आहोत. आणि आता पुढं काय आहे, हे धरा 15 श्लोकी लाभती शोभती बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकलागुणे रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडणू रामरूपी अंतर आत्मा दर्शने दोषनासती. इथपर्यंत आपण पाहणार आहोत. हे धरा 15 श्लोकी, हे जे श्लोक समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले आहेत, तेव्हा ही धरा म्हणजे काय, तर हे समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला प्रदान केलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं, आपण जसं म्हणतो ना, एखादी आई मुलाला भाजी खरेदी करताना बरोबर घेऊन जाते आणि 1-2 पिशव्या तिच्या बरोबर असतात. आणि असं होतं की 2 पिशव्यामधल्या एक हलकी पिशवी असते, ती मुलाला म्हणते, अरे बाळा जरा हे धर बरं. म्हणजे काय, तर हे त्याच्याकडं देणं. मग ते तात्पुरत्या स्वरूपात का असेना, पण त्याला देणं. आणि मग तो मुलगा कसा धरतोय, मग काही वेळा कसे मुलं वात्रट असतात, मुलांचा स्वभाव तसा असतो. म्हणजे मुलं वात्रट नसतात, हा
बाल स्वभावच तसा आहे. मग ते मूल हातात ती पिशवी धरतं, मग असं मागं पुढं ते हलवतं, मग त्याच्यामधनं आई त्याला 10 वेळा म्हणते की अरे नीट धर, सांडेल, फाटेल पिशवी वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये त्याला की धरणंसुद्धा कसं पाहिजे, तर ते शांततेने पाहिजे. मग समर्थ रामदास स्वामींनी काय सांगितलं, हे धरा 15 श्लोकी, हे आपल्याला धराचे आहेत, धरून ठेवायचे आहेत. आणि जेव्हा एखादी गोष्ट धरून ठेवली जाते तेव्हा आपलंही बल वापरलं जातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामींनी असं म्हटलेलं आहे का की हे वाचा, हे म्हणा, हे घ्या 15 श्लोकी, तर नाही. हे धरा 15 श्लोकी धराला सांगितलेले आहेत. तुम्ही कसं धरता याच्यावरती श्लोकाची फळ, ह्या मारुती रायांपासनं मिळणारं फळ त्यावर अवलंबून आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी हा शब्द वापरलाय, धरा. हे धरा 15 श्लोकी, हे 15 श्लोक तुम्ही धरा. हे जर तुम्ही धराची ताकद तुमच्यात असेल, तुमच्यामध्ये ती दृष्टी असेल, तुमचं जर वैचारिकता तशी असेल, तुमचं आचार विचार शुद्धता तशी असेल, तुमचा भाव समर्पण असेल, आणि त्याच्यामध्ये कुठली अपेक्षा नको की मी स्तोत्र म्हटले तर माझं असं व्हायला पाहिजे. माणूस कुठं चुकतो तर इथंच चुकतो की लगेच फळाची अपेक्षा करतो. तर ती फलाची अपेक्षा आपण माणसांनी कधी करूच नाही, आणि सेवा करताना तर नाहीच नाही. परमेश्वराला गंध लावला, परमेश्वराला फूल व्हायलं, तर त्याच्यामधला जो एक आनंद मिळतो तो आपल्याबरोबरच तो परमेश्वरालाही मिळत असतो, कारण त्या सजवण्यात सुद्धा एक आनंद आहे. आणि हा आनंद इथं समर्थ रामदास स्वामींनी एक एक मारुतीचं वर्णन बघा कसं केलेलं आहे की काय करायचं आहे. आपण म्हणतो इथं घंटा कशाला पाहिजेत, इथं हे कशाला पाहिजेत, आभूषणं कशाला पाहिजेत. नाही, इथं म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला एक गोष्ट कळते की त्या तत्वाला सुद्धा सजणं हे आवडतं. त्याचं कारण असं की त्यातनं एक छान आनंददायी कंपनं निर्माण होत असतात. वेड्या गाबाळ्यासारखं जर आपण एखादी गोष्ट त्याच्यामध्ये केली, धसमुसटेपणाने एखादी गोष्ट केली, तर त्याला काही अर्थ राहत नाही. ती करायची म्हणून केली असं होतं त्याच्यात. आणि इथं मग समर्थ रामदास स्वामी सांगतात, हे धरा 15 श्लोकी, लाभती शोभती बरी. म्हणजे जर तुमचा समर्पित भाव शुद्ध असेल, पूर्ण असेल, तुमचं समर्पण पूर्ण असेल, जे मारुती रायांनी तुम्हाला देऊ केलेलं आहे किंवा देऊ करणार आहेत त्याच्यामध्ये तुमचं मन समाधानी होणार असेल, तर ते आहे की हे धरा 15 श्लोकी, लाभली शोभती बरी. म्हणजे नुसतं लाभ घेतला तर ते आपल्या शरीरावर, ते आपल्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे ना. लहान मूल कसं असतं की रडत असतं, पण जसा त्याच्या हातामध्ये एखादं चॉकलेट दिलं जातं आणि तो त्याचे चॉकलेट तोंडात घालतो, तशी चव लागते, तसं तो लगेच हास्य होतं, लगेच ते हसतं आणि असं हातपाय लगेच हलवायला लागतं आनंदाने. हे लाभली शोभती बरी. लाभलं, मग लाभलं ना तर ते शोभलेलं दिसलं पाहिजे. म्हणजे काय, मारुतीचं आपण जे वर्णन ऐकतो, मारुतीला जे आव्हान करतो, ते करताना, ते झाल्यानंतर मग आपलं आचरण, आपला विचार, आपलं शरीरयष्टी, आपलं बोलणं, आपलं वागणं हे तसंच हवं. म्हणून जसं लाभणार आहे तसंच शोभणार आहे. तुम्ही जर तुम्हाला जसा लाभ तुम्हाला मारुतीच्या दर्शनाने होणार आहे, एखादं म्हणजे काय त्याच्यामध्ये काय लोक पाठीमागं लागतात, काही कळत नाही मला त्याच्यामध्ये, की मग तुम्हाला शोभणार पण तसंच आहे. म्हणजे तुम्ही जर शुद्ध आचरणाने, आनंदाने त्या परमात्म्याला, हा परमात्माच आहे बरं का, मारुती हा परमात्माच आहे, अवतारी. कोणाचं, प्रभू रामचंद्र हे विष्णूचे अवतार होते, आणि त्याचा दास असणं म्हणजे काही सोपी साधी गोष्ट नाही. हा अवतारीच झाला, आणि हा सुद्धा परमात्म्याचा एक अंशच होता. आपणही आहोत, पण त्या अंशात सुद्धा फरक आहे. आणि इथं मग जसा मारुती तुम्हाला लाभणार आहे तसंच तुमच्या मनावरती, शरीरावरती त्याचे परिणाम दिसणार आहेत, आणि तसं शोभणार आहे. एखादा म्हणतो की मी बरेच दिवस झाले आता मी मेडिटेशन करतो, ध्यान करतो, योगा करतो, योगासनं करतो, आणि आता माझा चेहरा कसा प्रफुल्लित वाटायला लागला आहे, तेज यायला लागलेलं आहे. हे कशामुळे येतं तेज, तर
ती कंपनं आपण स्वीकार करतो, आपलं शरीर स्वीकार करतं आणि आपलं मन स्वीकार करतं आणि आपल्या अंतर्मनात असलेला तो परमात्मा हा चैतन्याने फुलतो. म्हणून इथं समर्थ रामदास स्वामी सांगतात, लाभती शोभती बरे. म्हणजे जेव्हा मारुती रायांचं दर्शन होतं, आनंदे भीमदर्शने, दर्शन झालेलं आहे, पण ते दर्शन झाल्यानंतर तुमचा जो आनंद आहे, तुमची जी प्रतिक्रिया आहे, त्याच्यासाठी समर्थ रामदास स्वामी सांगतात, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभती बली. दृढ देह निसंदेहो संख्या चंद्रकला गुणे. कसं की आनंद झाला आहे तो कसा आज तुम्ही घेतला, तुम्ही म्हणून काय आनंद, काय सांगू, काय त्याच्यामध्ये. अहो पण हा आनंद उद्या द्विगुणित होत जाणार आहे. जर तुम्ही सेवा, तुमचं समर्पण हे पूर्ण शुद्ध आचरणाने असेल, आणि जरी तुम्हाला पहिल्या भेटीत असं होत नाही की गुरुसुद्धा पहिल्या भेटीत शिष्याला जवळ करेल, तर तसं होत नाही. तर चंद्रगुण आहे. चंद्र कसं, शुक्लापासून वैद्य, वद्य, शुक्लापासून वद्यपर्यंत असा लहानाचा मोठा 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 आणि परत मोठ्याचा लहान 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 होत जातो. या ज्या चंद्राच्या कला आहेत त्याचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी इथं घेतलं आहे. दृढ देह म्हणजे दृढता पण हवी, या देहाला दृढता पण हवी. आणि निसंदेह म्हणजे त्याच्यामध्ये मनात कुठली शंका नको. जर मनात शंका आली, मला मिळेल का फळ, मी होईन का तसा, तर ते त्याला हे झाला, मध्ये संदेह निर्माण झाला. मग दृढता हवी, विचारांमध्ये दृढता हवी, आचारांमध्ये दृढता हवी, समर्पणामध्ये दृढता हवी. म्हणून इथं ते मिळेल दृढ देह निसंदेह, त्याच्यामध्ये काहीही मनामध्ये शंका न आणता निसंदेह, दृढदेव निसंदेह, संख्या चंद्रकला गुणे. तुम्हाला वेगळं कोणाला विचारायची गरजच नाही, खात्रीने होणार. माणूस आता मला सांगा, माणसामध्ये आपण बीज खरेदी करतो शेतकरी बाजारातनं, की त्याच्यानंतर तो पेरणार, मग त्याचं छोटंसं रोप होणार, पहिला अंकुर फुटणार, मग छोटंसं रोप होणार, मग ते वाढणार, मग त्याला फूल लागणार, मग फळ लागणार आणि मग देणार. म्हणजे काय झालं, या सर्व गोष्टी, या सर्व अवस्था त्या बीजामध्ये सूक्ष्म अवस्थेत लपलेल्या असतातच, कारण त्याच्याशिवाय नंतर ते बाहेर पडणार नाही आहे. आणि जे निकृष्ट दर्जाचं बीज आहे ते काहीच देणार नाही आहे. मग जे आहे ते आज न उद्या बाहेर पडणार आहे. मग बीज किती उत्तम प्रतीचं असलं, किती चांगला शेतकरी असला, त्याचा किती चांगला हातखंडा असला याच्यामध्ये बीजरोपणामध्ये, तरी ते एका दिवसामध्ये फळ देणार आहे का, तर नाही देणार. मग ते कसं देणार, आपण त्याची निगा कशी राखतो आहे, त्याला किती पाणी देतो आहे, आपण त्याचं संरक्षण कसं करतो आहे. म्हणजेच हे बीज म्हणजेच मनुष्याचा देह आहे. या देहाचं आज तुम्ही मारुतीचं दर्शन घेऊन तो आनंदमय सोहळा समर्थ रामदास स्वामींच्या कृपेमुळं आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि मारुतीचं दर्शन झालेलं आहे. तर हे जेव्हा दर्शन होतं, तर तेव्हा तो आपण मारुतीचा आनंद, मारुतीचं दर्शन, मारुतीची ताकद, मारुतीची शक्ती आपण कशी घ्यायची आहे, तर ती जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये रुजवणार आहात, की त्या रुजवण्यानंतर हळूहळू हळूहळू ती वाढत जाणार आहे. एका दिवसात मिळणार नाही आहे फळ, हळूहळू वाढत जाणार आहे. समर्थ रामदास स्वामींनी पाठ का करायला सांगितला, असं सांगितलं का एकदा करा मग झालं, नाही, पाठ करायला सांगितलेला आहे. आणि हा पाठ म्हणजे आपली ही नित्य साधना हवी. रोज तुम्ही नित्य साधनेने हा जर पाठ केलात तर त्याचं फळ निश्चित आहे. आहेच आहे, ही ताकद आहेच आहे. पण तुम्हाला फळ जर पाहिजे असेल, तुम्हाला फळ जर पाहायचं असेल आणि ते फळ तुम्हाला जर चाखायचं असेल, तर ही शरीराची, वैचारिकतेची, मनाची निगा ही तुम्ही स्वतः शेतकरी बनून, स्वतःच्या शरीराचं शेतकरी बनून ही राखणं खूप गरजेचं आहे. म्हणून ते सांगतात, दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्राला गुणे रामदासी. बघा, अग्रगणू म्हणजे काय, मारुतीचं वर्णन शेवटी कसं असतं, की जेव्हा आनंद झाला, माझ्यासमोर कोण उभं आहे, जेव्हा आपल्याला ओळख पटते की आता हा मारुती भीमदर्शनीनी भीमा स्वरूपात मला झालेला आहे, पण कोण आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे. जसं एखाद्या व्यासपीठावरती एखादा मोठा श्रोता ह्याच्यात असतो, वक्ता जेव्हा उभा राहतो भाषण करायला आणि त्याची ओळख सांगितली जाते,
अमुक अमुक आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, हे अमुक अमुक मोठे संशोधक आहेत, वैज्ञानिक आहेत त्याच्यामध्ये, पण त्याचं कार्यभाग, त्यांनी काय केलं आहे जीवनात, त्यांना कुठल्या पदव्या मिळालेल्या आहेत, हे नंतर कोणीतरी एखादं व्यक्ती की ज्यांना सांगितलेलं असतं की यांचं पूर्ण जीवनचरित्र काय आहे, यांना सन्मान काय मिळालं आहे, प्रतिष्ठा काय मिळाली आहे, ह्याचं तुम्ही वर्णन करा किंवा हे सांगा. मग ती व्यक्ती त्याचं वर्णन करते की अमुक अमुक यांना हा पद्मश्री, पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला, एवढ्या वर्ष हे केले, यांच्या सानिध्यात यांनी शिक्षण घेतलेलं आहे, यांच्या हाताखाली यांनी काम केलेलं आहे, अमुक अमुक व्यक्ती इतकी श्रेष्ठ होती, त्यांच्या बरोबर काम करणं म्हणजे एक नशिबाचा भाग आहे, की अशी व्यक्ती जरा हे लाभलं, तीच व्यक्ती आज आपल्यासमोर उभी आहे, अशी त्याची ओळख करून दाखवली जाते. आणि तसंच आता समर्थ रामदास स्वामी सांगतो, आता मारुती तुमच्यासमोर उभा राहिलेला आहे, आणि असा कसं पाहिजे, तुमची मनामध्ये शंका नको. आता तुम्हाला जसं ते तुम्ही घेणार आहात, आचरण करणार आहात, तसं तुम्हाला तो लाभणार आहे, हे तर निश्चित त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये, की हे धरा 15 श्लोकी, लाभली शोभली भली, दिले हे धरा, सोडू नका. सोडलं की संपलं. म्हणजे थोडक्यात काय आहे की पठण नित्य हवं. नित्य पठण जर असेल, साधना जर नित्य असेल, तर फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. तसं इथं त्यांनी सांगतात की हे धरा 15 श्लोकी, लाभली शोभली भली, दृढ देहो निसंदेहो, संख्या चंद्रकला गुणे. जशी चंद्रसुद्धा किती असला तरी तो कलेकलेनी वाढत जातो आणि कलेकलेनी कमी होत जातो. एका दिवसात जरा जास्त वाटलं त्याला की आज जास्त व्हावं, तर होऊ शकतं का, तर नाही होऊ शकत. म्हणजेच काय, तर नैसर्गिक क्रिया. मग निसर्गाने जे गणित मोजून मापून ठरवून दिलेलं आहे, त्याचप्रमाणे घटना ह्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या बाबतीत घडणार आहेत. फक्त तुम्ही किती ओतताय, तुमचं समर्पण किती आहे, तुमचा भाग किती आहे, तुमची शुद्धता किती आहे, तुमची प्युरिटी किती आहे, ह्याच्यावर सर्व अवलंबून आहे. रामदासी कसं वर्णन करतायत मारुतीरायांचं रामदास स्वामी, रामदासी, रामाचा दास, पण नुसता रामाचा दास म्हटलेलं नाही आहे. अग्रगणू म्हणजे सर्व जेवढे काय रामाचे दास आहेत त्याच्यामध्ये अग्रक्रमांकावर, प्रथम क्रमांकावर अग्रगणू म्हणजे गणलेला, म्हणजे असलेला, म्हणजे संख्या 1 नंबरवर यांचा अमुक अमुक संतांचा हा शिष्य खूप जवळचा. रामदास स्वामींचे भक्त श्रीधर स्वामी, कल्याण स्वामी, म्हणजे असे व्हायचे की हे अग्रभागी होते. मग ह्याच्यातलं अग्रभागी अजून कोण, तर त्याच्यामध्ये अशा पायऱ्या तयार केलेल्या. ज्ञान सर्वांचं सारखं, पण ती लोकांना आकलन होणं किंवा लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रत्येकाचा कार्यभाग हा वेगवेगळा होता. तर तसं मारुतीच्या बाबतीत जर सर्वसामान्य लोकांना माहिती करून घ्यायची असेल, तर त्याचं स्थान काय होतं, तर रामाच्या दासांमध्ये अग्रस्थान हे मारुतीचं होतं. रामदासी अग्रगणू, दासत्व स्वीकारलं होतं रामाचं. त्या रामदासी अग्रगणू, कपी कुळाचे मंडणू, म्हणजे हा दास कोण होता, याचा वंशज काय, तर ते वानर कुळातला होता. आणि एक वानर कुळातला वानर असा हा वायुपुत्र मारुती, हा रामाचा जवळचा अग्रक्रमांकाचा. बघा, अग्रचा शब्द म्हणजे कसा असतं माहिती का, की एखादा ओवीमध्ये किंवा एखाद्या स्तोत्रामध्ये शब्दसुद्धा वापरताना इतके अचूक मोत्यासारखे वापरले जातात. असं 1 नंबरचा म्हटलेलं नाही आहे. अग्रगणू म्हणते. अग्र म्हणजे पुढं, अग्रभाग म्हणजे कुठला भाग, मागचा का, मागूनसुद्धा अग्रभाग होतो, पण अग्र म्हणजे पुढचा. म्हणजे बसाचं स्थानसुद्धा कुठं, पहिलं प्रभू रामचंद्राच्या चरणाशी. कोण, तो फक्त आणि फक्त मारुती. अग्रगणूचा अर्थ असा होतो की जो प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी बसलेला आहे, असा तो अग्रगणू. अग्र पुढं, प्रभू रामचंद्रांच्या पुढं, आणि हाही सगळ्यात पुढं, म्हणून अग्र शब्द वापरलेला आहे, अग्रभाग. म्हणून रामदासी, रामाचा मध्ये जे दासत्व आहे, रामाच्या भक्तीत जे दासत्व आहे, रामाच्या बाबतीत ज्याचं दासत्व आहे, दास होणं. दास कसं आहे की एखाद्याचा शिष्य होणं आणि दास होणं ह्याच्यात फरक आहे.
दासामध्ये तुम्ही स्वामींना प्रश्न विचारू शकत नाही आपल्या स्वामीला. मारुती रायांनी कधी रामाला प्रश्न नाही विचारला की प्रभू रामचंद्र हे स्वामी तुम्ही हे मला काम का सांगितलं. नाही, यांनी सांगितलं एवढं कर की करायचं. त्याला प्रश्न नाही आहे, प्रतिप्रश्न नाही. आणि म्हणून त्याला दासच म्हणतात. दासी, आता दासे असतात राजाकडं, ते एखादी आपण बऱ्याच वेळा टी व्हीवरच्या सिरियलमध्ये किंवा त्याच्यामध्ये आपण एखाद्या कार्यक्रमात बघतो, दासी इकडं ये, अमुक घेऊन ये. ती दासी विचारते का तुम्हाला कशाला पाहिजे. प्रश्न नाही. नीट समजून घ्या, रामाचा दास होणं म्हणजे तिथं प्रश्न नाही. मग इथं समर्थ रामदास स्वामींनी सर्वसामान्य माणसाला का सांगितलं आहे, कारण सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न 100 असतात. जिथं कुठं थोडं समर्पण आलं, मग माझं असं होईल का, माझं तसं होईल का, मग माझं ह्याचं लग्न होईल का, माझं तसं लग्न होईल का, मी असा रोग बरा होईल का, तसं बरं होईल का, आता मी एवढं सगळं करतो, एवढा रोज रामदास स्वामींनी सांगितले पाठ म्हणतो, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, मग माझं का होईल. नाही, मागायची गरज नाही, मागायचं नाही. ज्या तत्वाची आपण सेवा करतो त्याच्याकडनं कधीही काहीही मागता कामा नये. तर तुम्ही त्याला दास म्हणायच्या योग्यतेचे नाही, तर ते दास म्हणायच्या मार्गावर चाललाय असं आपण त्याच्यामध्ये समजायला हरकत नाही. प्रश्न विचारायचा नाही. जिथं प्रश्न आला तिथं दास हा शब्द संपला. मग तिथं तुम्ही विद्यार्थी असा, शिष्य असा, आणि तर अजून कोणी असा, पण दास नक्की होत नाही. कारण दास तोच की ज्याला स्वामींना कधीही प्रश्न विचारत नाहीत आणि त्याची नजर ही कायम आपल्या स्वामीच्या चरणांवर असतं. मारुतीचा कधीही चेहरा असा वर प्रभू रामचंद्रांकडे बघितलेला आहे तर तुम्हाला तो दिसणार नाही. कारण दासाची नजर ही केवळ आणि केवळ आपल्या स्वामींच्या चरणांपाशी असते. हे खूप महत्त्वाचं आहे. एखाद्याला समर्पित भाव व्हावं म्हणजे काय व्हावं, तर ते इथं हा एक शब्द सांगतो, रामदासी. हा सोपं भाग नाही आहे. समर्पण एखाद्या गोष्टीचं करणं सोपं नाही आहे. आपण ते घ्यायला शिकलं पाहिजे, हळूहळू त्याच्या मार्गावरती गेलं पाहिजे. दास व्हायला पाहिजे. शिष्य कोणाचे, कुठल्या महाराजांचे, कुठल्या स्वामींचे शिष्य व्हायची गरज नाही आहे. दास व्हायला शिका. हे याच्यातनं सिद्ध होतं की आपल्याला काय करायचं आहे, काय धरायचं आहे आणि काय सोडायचं आहे. शिष्य झालात तर तुम्ही प्रश्न विचारू शकता गुरुंना की गुरुजी मला अमुक अमुक शंका आहे, मी काय करू. पण जर दास झालात तर तुम्हाला प्रश्न विचारताची गरज नाही. तुम्ही फक्त दासत्व ही स्वामींची ताकद असते. त्या दासाचा जो स्वामी असतो ना, त्याला दासाच्या मनामध्ये काय चाललंय हे कळत असतं. पण आपण कसं असतं की तोंडाने कुठे विचारलंय, समोर मी गुरुंना प्रश्न विचारला, गुरुंनी तोंडाने कुठं उत्तर दिलंय. म्हणजे वैचारिकता बघा. दास म्हणजे असं नाही की माझ्या मनात होतं, मग आता मी माझं विचारच राहिलं, आता मी दास आहे ना, मी कसं विचारणार. पण प्रश्न माझ्या मनात येतो, तुम्हाला तो विचारायलाच लागत नाही. कारण इतकं समर्पण शुद्ध असतं, इतकी मनाची, अंतर्मनाची दोरी जोडलेली असते की त्या स्वामींना, त्या प्रभू रामचंद्राला तुम्हाला काय सांगायचं आहे हे तुम्ही न सांगता कळतं. गंमत ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कोणाचं शिष्यत्व पत्करू नका, दासत्व पत्करा. दास व्हा. मनामध्ये, जीवनामध्ये प्रश्न हे काढून टाका. ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतात, ज्या माणसाच्या मनामध्ये क्षणभर, क्षणोक्षणी कायम प्रश्न असतात, त्याची कुठंतरी उन्नती थांबते, शरीरावर त्याचा परिणाम होता. कारण निर्माण झालेला अग्नी आणि निर्माण झालेला वायू हा शरीरावर परिणाम केल्याशिवाय राहत नाही. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या माणसाला अनंत प्रश्न असतात हा माणूस कधी स्वस्थ बसू शकत नाही. कायम मनाची अस्वस्थता, काय घ्यायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे ह्याचाही विचार तुम्ही करायची गरज नाही आहे. जे माझ्यासमोर आहे, जे माझ्या पदरात पडलेलं आहे, जे माझ्या ताटात पडलेलं आहे, हे माझ्यासाठी योग्य आहे हीच खात्री पाहिजे. मग ते चुकीचं असो नाही तर बरोबर असो. त्याच्यामध्ये शंका आणि प्रश्न ज्या क्षणी उपस्थित होतो त्या क्षणी समजायचं की आपली अधोगतीच आहे. आपली पायरी यशाच्या मार्गे आपण जात नाही ही खात्री पाहिजे. आणि दास म्हणून इथं समर्थ रामदास स्वामींनी मारुतीची तुलना ही रामाच्या दासाशी केलेली आहे. रामदास
रामाचे म्हणजे स्वतः समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा कुठं रामशिष्य म्हटलं नाही, रामाचे दास प्रश्न केला नाही कधी प्रभू रामचंद्रांना की असं का तसं का. असं म्हणतात की एकदा सज्जनगडाला उत्सव चालू होता आणि तेव्हा काहीतरी द्रव्य कमी पडलं आणि आता उत्सव कसा होणार असं सर्व मंडळींच्या मनात आलं की आता उत्सवाला तेवढं द्रव्य धनधान्य जमलं नाही तर काय करणार आता त्याच्यामध्ये. आणि समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं तुम्ही मांडव उभा राहा, तो आहे, तुम्ही काळजी कशाला करतात, आपण सर्व त्याचे दास आहोत. आणि अतिशय छानपैकी ते कार्य तेव्हा संपन्न पडलं. आत्ता हे ऐकताना खूप साधं वाटेल, पण जर त्याचा विचार केला ती गोष्ट खूप मोठी आहे. सांगायचं म्हटलं तर ह्याच्यातच अजून एक अर्धा तास जाईल. फक्त तुम्हाला सारांश म्हणून सांगतो की समर्थ रामदास स्वामींना पण त्या रामावरती विश्वास होता आणि मारुतीवरती पण विश्वास होता. पण त्यांनी शंका नाही विचारली की हे मारुती राया, हे राम राया, अरे एवढं कार्य मी तुझ्यासाठी करतोय तर आता काय करू, ही तुझी काळजी नाही, हे तुझ्यासाठीच आम्ही करतोय, तुझ्यासाठीच चाललेलं आहे सगळं, आणि हे चाललं असताना तू काहीच करत नाहीस. असा प्रश्न समर्थ रामदास स्वामींनी केला नाही. का? कारण खात्री. समर्थ रामदास स्वामींना ते दासत्व स्वीकारलं होतं आणि एक दासाला ही आज्ञा परमिशन परवानगी नाही की स्वामींना एकही प्रश्न विचारू आपण. जो आपला स्वामी आहे त्याला एकही प्रश्न विचारायचा नाही, आणि जो प्रश्न विचारतो तो दास नाही. स्वामी जेवढं सांगतील तेवढंच आपण करायचं, ह्याला दास म्हणतात. आणि जे सांगते ती करते ती दासी. दासी का असताचे तेव्हा तर तेवढ्यासाठी असायच्या, सांगितलं तेवढंच काम करायचं, त्याच्यावरती प्रश्न नाही. म्हणून इथं समर्थ रामदास स्वामी मारुतीच्या बाबतीत म्हणतात रामदासी अग्रगणू. अग्र भागावरती अग्राच्या म्हणजे पुढं प्रभू रामचंद्राच्या चरणाशी बसलेला असा हा मारुती आहे. म्हणजे काय झालं की तुम्ही जेव्हा मारुतीचं दर्शन घ्याल तेव्हा आपोआप तुम्हाला प्रभू रामचंद्रांचं दर्शन होणार आहे, तुम्हाला वेगळं घ्यायची गरज लागणार नाही आहे. इतकं सुंदर त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडणू. तुम्हाला त्याची ओळख पाहिजे असेल तर वानर जातीतला आहे, एवढे 100 माणसं बसलेले असतात गुरुच्या भोवती. कुठला? आणि मी ऐकलेलं आहे एक जण ह्याच्यामधला कोणतरी अमुक महाराजांच्या जवळचा आहे, पण नक्की कोण ते ओळखता येत नाही. तर इथं समर्थ रामदासांनी ओळख दिलेली. रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडणू. तो जो आहे तो तुम्हाला वेगळं इकडे तिकडे बघायची गरज नाही आहे. तर तुम्ही जर बघायचा प्रयत्न केलात, ओळखाचा प्रयत्न केलात तर तो वानर कुळातला आहे. तो तुम्हाला वेगळा दिसेलच, तुम्ही ओळखालच. आणि जो आहे, जो प्रभू रामचंद्रांच्या जवळ जे वानर रूपात तुम्हाला दिसतोय तो मारुतीच, हा दुसरा कोणी नाही. म्हणून त्यांनी सांगितलं रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा. ते रामाचं रूप त्याच्या अंतरात्म्यात आहे. रामरूपी म्हणजे बघा, स्वतः मारुतीचं अस्तित्वच नाही आहे, रामाचंच रूप. रामरूप अधिक ईश्वर, रूप अधिक ईश्वर म्हणून रूपी केले. रामरूपी अंतरात्मा. आत्म्यामध्ये जर दर्शन घेतलं तर तिथं रामाचं दर्शन होणार आहे. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासते. की हे सगळं जर दर्शन तुम्हाला झालं तर सर्व दोष तुमचं निवारण होणार आहे. इतकं समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इति श्री रामदासकृत मारुती स्तोत्र संपूर्ण. म्हणजे हे धरा 15 श्लोकी लाभली शोभती बली. दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुणे रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष दासती इति श्री रामदासकृत मारुती स्तोत्र संपूर्ण. मग जो रामाचा दास आहेत अशानी, म्हणजे इथं सुद्धा इति श्री रामदासकृत मारुती स्तोत्र आणि संपूर्ण, म्हणजे त्याचा जो ह्या स्तोत्राचा जो शेवट करताना केलेला आहे तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी हे सांगायला विसरलेले नाही आहेत की मी पण त्याच रामाचा दास आहे. ज्याचं वर्णन तुम्ही ऐकलं तोही त्याच रामाचा दास आहे आणि त्यालाच मी माझ्याबरोबर घेऊन फिरतो. समर्थ रामदास स्वामीकडे जो मारुती होता ते जवळीत घेऊन फिरायचे मारुती रायाला, वेगळं ठेवलंच नाही. तोही दास मी दास, चला दोघंही बरोबर जाऊ. एकरूपता बघा. आपण म्हणतो हो समर्थ रामदास स्वामी मारुतीची मूर्ती झोळीत घेऊन फिरायचे. अरे मूर्ख लोकांनो,
तुम्ही ती मूर्ती म्हणून कायम बघत राहिलात, ते दास म्हणून बघा, ते तत्व म्हणून बघा. त्यांचा अंतरात्मा किती एकमेकांशी निगडीत होता. कधी हुकाचू त्या तत्वानी केलं नाही का कधी मारुतीने केलं नाही. त्यालाही असं कदाचित वाटत असेल, बाबा चला आपण रामदास स्वामींबरोबर जरा फिरायला बाहेर पडलेलो आहे. ही एकरूपता हवी. आणि ही एकरूपता जेव्हा मनुष्य साधतो तेव्हा त्याला परमात्म्याचं, त्या प्रभू रामचंद्राचं आणि त्याच्या दासाचं म्हणजे मारुती हा भीमरूपामध्ये दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही आहे. इथं भीमरूपी स्तोत्र आज संपत आहे. मी ज्यांना माझे गुरु मानतो अशा डॉक्टर वैद्य अशोक श्रीपाद भट यांना माझा नमस्कार, माझा प्रणाम. त्यांच्या चरणांवरती माझा माथा टेकून मी त्यांचे आशीर्वाद घेतो. तसंच हे स्तोत्र आपल्या सर्वांमुळं आज मी हे सांगू शकलो. आपल्या सर्वांमुळं ही मला एक कल्पना सुचली आणि हे सर्वांपर्यंत पोचवण्याचा अल्प प्रयत्न हा मी केलेला आहे. याचबरोबर अजून एक गोष्ट सांगायची वाटते की काल सुदैवानं योगिनीताई ताडे, स्वरूपानंदांच्या शिष्या, त्यांचं वर्णन किती करावं हे थोडं कमीच आहे. की मारुतीचं एक रूप किंवा मारुतीचं दुसरं स्वरूप किंवा श्रीपाद श्रीवल्लभांचं स्वरूप म्हटलं तरी चालेल. त्यांचेही काल आशीर्वाद मिळाले. ताई तुम्हालाही नमस्कार आणि सर्वजणांना नमस्कार करतो. समर्थ रामदास स्वामी ज्यांनी हे स्तोत्र आपल्या सर्वजणांसाठी दिलेलं आहे याचा लाभ रोज सर्वांनी घ्यावा आणि त्या शक्तीचाही अनुभव घ्यावा असं वाटतं. श्रीराम.